हो, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच. कारण आज मी तुमच्यासोबत ना मस्त तळणीचे खुसखुशीत अशी बिस्किटं शेअर करतेय. गव्हाच्या पिठापासून सगळ्यात सोपी ही बिस्किटं तुमच्या मुलांना नक्कीच खूप आवडणार आहेत. मुलांनाच काय तर मोठे सुद्धा खूप आवडीने खातील आणि मनसोक्त खाऊ द्या. कारण गव्हाच्या पिठाचे आहेत, घरात बनवलेले आहेत, त्यामुळे चिंताच नको. मुले मध्ये आधी खाऊ खाऊ करतात ना, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. हे घ्या सोल्युशन. बरं, पाहुणे आले, अचानक पाहुण्यांना काय द्यायचं खायला? चहासोबत 4-5 ही बिस्किटे वाढा. खरंच तारीफांचा पूल बांधला जाईल इतकी खुसखुशीत आणि खमंग ही बिस्किटं लागतात. एकदा बनवून ठेवलीत ना तर महिनाभर आहे अशी खुसखुशीत राहतात. छोट्या मोठ्या टिप्स सहित आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहे. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर बिस्किट बनवण्याआधी आपल्याला एक छोटंसं काम करून ठेवायचंय. तर इथे बरोबर मी अर्धा कप भरून दही घेतलंय. तर दही आपल्याला खूप आंबट नको, ताजं दही घ्यायचं, कमी आंबट असणारं घ्यायचं. या दह्यामध्येच आपल्याला बरोबर 1 वाटी भरून साखर घालायची. इथं मेजरिंग कप तुम्ही नाही वापरलेत, एखादी रेग्युलर वाटी वापरली चालेल. आता काहीच करायचं नाही, फक्त दह्यामध्ये ही साखर मिक्स करून घ्यायची. अजिबात खूप वेळ फेटत बसायचं नाही किंवा साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची नाही. फक्त दह्यामध्ये ही छान मिक्स व्हायला हवी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिस्किट आपल्याला महिनाभर टिकून ठेवायची, तर यासाठी आपण दही का वापरतोय किंवा मग दह्याऐवजी आपण पाणी किंवा दुधाचा वापर केला तर चालेल का? तर याचं उत्तर मी पुढे जाऊन अगदी सविस्तर तुम्हाला देणार आहे. तर दह्यामध्ये इथे साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. खूप वेळ फेटत बसायचं नाही किंवा साखर मेल्ट होईल इतपत आपल्याला हे मिक्स करत राहायचं नाही. साखर चांगली व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स झाली की हे साईडला ठेवून देऊ. आता परातीमध्ये आपल्याला पीठ घ्यायचंय. तर इथे बरोबर 2 कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेत असताना ते चाळूनच घ्यायचंय. बिस्किटं थोडीशी खुसखुशीत असतात, हलकीशी ती क्रंची असतात. तर यासाठीच आपल्याला रवा इथे लागणार आहे. 2 कप भरून आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं. तर यासाठीच आपल्याला यामध्ये घालायचंय 4 टेबलस्पून बारीक रवा घालायचा. आता इथे जर टेबल स्पूनचं माप तुमच्याकडे नसेल ना, तर पोह्याचे जे चमचे रेग्युलर असतात, त्या चमच्याच्या अंदाजानुसार बरोबर 6 चमचे भरून आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा. इथे अजिबात जाड रवा वापरायचा नाही. आता बरोबर पाव वाटी भरून आपल्याला डेसिकेटेड कोकोनट इथे घ्यायचंय किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथे स्किप केलं तरी सुद्धा चालेल किंवा याऐवजी आपल्या सुकं खोबऱ्याचा बारीक असा किस तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे जो हलकासा जो कोकोनट फ्लेवर आहे ना, तो या बिस्किटाला येईल. कोरडे चिन्ह सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. तर इथे बरोबर मी पाव वाटी भरून तूप घेतले. तुपाऐवजी इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण तुपामुळे जो टेक्स्चर येतं बिस्किटाला किंवा जो खुसखुशीतपणा आणि जो स्वाद येतो तो अप्रतिम असतो. घातलेलं हे तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय. तर तूप इथे सगळ्या पिठाला व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे, चोळून घेतलंय. आता यानंतर जे दह्याचं आणि साखरेचं मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं, ते आपल्याला यामध्ये घालायचंय. पण याआधी जर साखर मेल्ट झाली नसेल, तर थोडीशी ते मेल्ट करून घेऊ. आता संपूर्णपणे जर तुम्हाला साखर विरघळून घ्यायची असेल, तर तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता. पण तुम्हाला माहीत असेल, की बाजारामध्ये अशी बिस्किटं मिळतात ना, की त्या बिस्किटांवरती साखरेचे असे दाणे सुद्धा दिसतात आणि ते साखरेचे दाणे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि खाताना सुद्धा त्यांची चव अशी मस्त क्रंची लागते. तर इथे आपण त्याच पद्धतीची बिस्किटे बनवतोय. तर यासाठी मी काय केलं, फक्त हे अर्धवट साखर यामध्ये विरघळून घेतली. साखर अर्धवट विरघळून घेतली, की यानंतर याचा गोडवा सुद्धा यामध्ये उतरला जातो आणि जे साखरेचे उरलेले जे दाणे आहेत, ते बिस्किटावरती दिसायला खूप छान दिसतात. तळल्यानंतर ते थोडंसं जास्त क्रंची होतात आणि यामुळेच हे बिस्किट मस्त खुसखुशीत व्हायला किंवा जे बिस्किटाचे टेक्स्चर आहे, ते सुद्धा यायला मदत होते. आता हे जे मिश्रण आहे, ते एकदम यामध्ये घालायचं नाही. थोडं-थोडं करत घालायचं आणि थोडासा सेमी घट्ट असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, तर अगदी पोळीच्या कणकेसारखं पातळ किंवा पुरीच्या कणकेसारखं खूप जास्त घट्ट असं सुद्धा नकोय. आपल्याला हे सेमी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे. तर इथे घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी पुरीसारखं कडक नाहीये किंवा पोळीसारखं अगदी पातळ सुद्धा नाहीये. आता या मिश्रणाचे 2 गोळे मी तयार करून घेतले आणि सिलेंडरच्या आकाराचे आपल्याला इथे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपण जसं वड्यांसाठी मिश्रण थापून घेतो त्याचसारखे आपल्याला इथे उंडे करून घ्यायचे आहेत. आता बिस्किटाची ही कणिक मळण्यासाठी मला संपूर्ण मिश्रण न लागता यामधले 2 चमचे फक्त इथे शिल्लक राहिलेले आहे. यामध्ये दह्याचं प्रमाण थोडंसं वाढवून हे तुम्ही संपवू शकता. इथे एखादा चॉपर घ्या किंवा पोळपाट घ्या
यावरती हा उंडा ठेवायचा, थोडासा तो सेट करून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला चौकोनी आकारामध्ये किंवा आयत आकारामध्ये बिस्किट कट करायचे. तर यासाठी याला आकार सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचा आहे. तर इथे वरती गोल आकार न देता थोडंसं मी असे हाताने चपटे करून घेते, म्हणजे मग चौकोनी अशी बिस्किट आपल्याला कट करता येतील. हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाटून आणि मग एखाद्या छोट्याशा वाटीने बिस्किटं गोल अशी कट करून घेऊ शकता. पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि सोपी देखील आहे. तर तुम्ही दोन्हीही कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर आपण चौकोनी आकार देतोय, तर यासाठीच हा सगळा अट्टाहास केलेला आहे. एका हाताने हा जो उंडा आहे तो व्यवस्थित असा बोटांनी पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित तो कट सुद्धा करून घ्यायचा आहे. तर आता जे मिश्रण साईडला थोडंसं पसरलेलं आहे, ते बोटांनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं सेट होतं. आता हे बिस्किट कट करून घेतल्यानंतर साईडचा जो भाग आहे तो फक्त बोटांनी व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पण जो मधला जो टेक्स्चर आहे, जे हलकंसं आपल्याला यामध्ये जाळी सुटल्यासारखी दिसते, ते टेक्स्चर आपल्याला अजिबात ब्रेक करायचं नाही. याचाच अर्थ अजिबात ते चपटे असे दाबून घ्यायचे नाहीत. आता कट केल्यानंतर दोन्ही हाताने दाब देऊन का नाही सेट करून घ्यायचं, तर याचं सविस्तर उत्तर मी हे बिस्किटं तळून झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे संपूर्ण बिस्किटं कट करून झालेली आहेत. मस्त अशी एकसारखी अशी बिस्किटं कट करून झाली. ना खूप जाड, ना खूप पातळ. आता बिस्किटं तळायला घेऊ. तर यासाठी थोडंसं पसरट असणारं भांडं इथे मी पॅन घेतलेलं आहे, की ज्यामुळे एका वेळेस भरपूर आपल्याला बिस्किटं तळून घेता येतील. तर इथे आपल्याला खूप जास्त कडक असं तेल तापवायचं नाही. मध्यम आचेवरती मध्यम गरम हे तेल असायला हवं. इथे तेल चांगलं गरम झालं, की यामध्ये आपण बिस्किटं सोडून घेऊ. ही बिस्किटं तेलामध्ये सोडायला अवघड वाटत असतील, तर या पद्धतीने पळीवरती हे बिस्किट ठेवायचं आणि अशा पद्धतीने अगदी सहज तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. तेलामध्ये बिस्किटं सोडल्यानंतर लगेचच या बिस्किटांना हात लावायचा नाही. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि 2 मिनिटांसाठी ही बिस्किटं अशीच तळू द्यायची आहेत. इथे बिस्किटं थोडीशी हलकी वाटायला लागली, की चमच्याच्या साहाय्याने ही पलटी करून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, की बिस्किटं थोडीशी मऊसर असतात. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहेत. या साइडनी साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी ही बिस्किटं आम्ही तळून घेतलेली आहेत. आत्ता सुद्धा ही बिस्किटं थोडीशी मऊसर असतात. यासाठीच थोडंसं काळजीपूर्वक हाताळायचं आहे. तर दोन्ही बाजूने एकसारखा असा रंग आलाय, म्हणजेच ही बिस्किटं मस्त तळून झाली आहे. एक बॅच तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक 4 ते 5 मिनिटाचा कालावधी लागतो. तर इथे संपूर्ण बिस्किटं मस्त रंगावरती तळून झालेत. काढून घेऊयात. तर इथे बिस्किटं भरपूर मऊ आहेत. थोडीशी थंड झाली, की हे छान क्रंची आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे अगदी सावकाश हाताळायची आहेत. चला आता तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, की बिस्किट कट केल्यानंतर खूप ते दाबायचं नाही. तुम्ही जर दाबून घेतलं बिस्किट, तर जे छोटं बिस्किट दिसतंय या पद्धतीने बिस्किट होईल आणि न दाबता जर तुम्ही बिस्किटं केली, तर या पद्धतीने मस्त यावरती टेक्स्चर येतं आणि आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळले सुद्धा जातात. साखर आपण संपूर्णपणे विरघळून नव्हती घेतली, त्यामुळे या साखरेचे सुद्धा दाणे असे यावरती दिसतात. त्यामुळे खाण्यासाठी मस्त क्रंची तयार होतात आणि रंग सुद्धा मस्त येतो. आता इथे दही आपण का वापरलं, तर दह्यामध्ये साखर पटकन विरघळली जात नाही. हेच दुधामध्ये पटकन विरघळली जाते. जे साखरेचं टेक्स्चर आहे ते तसेच्या तसं आपल्याला टिकवून ठेवता येतं आणि दही वापरल्यामुळे जे बिस्किटाला टेक्स्चर तुम्हाला दिसतंय किंवा जे खुसखुशीतपणा आहे, तो या दह्यामुळे येतो. इथे तुम्हाला जर दूध वापरायचं असेल, तर तुम्ही वापरू शकता. तर टेक्स्चरला मात्र इथे बिस्किटं थोडीशी वेगळी दिसू शकतात. पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही इथे दही किंवा दूध सुद्धा वापरू शकता. खरं सांगायचं झालं तर तुम्ही इथे दूध वापरलं तर अगदी हे शंकरपाळीसारखं लागेल. पण तुम्ही इथे जर दह्याचा वापर करून पाहिलात, तर फरक तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.